सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय डिस्कस केलं एका मिनिटामध्ये रिवाइज करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण राजांनो मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते याची डेफिनेशन बघितली होती. सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? यस, कुणाला डेफिनेशन सांगता येईल का? Yes, you can directly turn on your mic and directly you can say the definition. ओके, त्याच्यानंतर आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला होता. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर असतं. ओके, सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. बरोबर आहे, आठवलं सर्वांना? आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी यस, एनीवन व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, टेन्शन घेऊ नका. मी सांगतो डेफिनेशन काय याची मोमेंट ऑफ इनर्शियाची. बघा, इट इज द सम ऑफ द मेन. या ठिकाणी सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला राजांनो काय करायचं आहे? डेफिनेशन बनवायची आहे. तर डेफिनेशन कसं बनवणार? इट इज द सम ऑफ द, या ठिकाणी समेशन असल्यामुळे इट इज द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द particles distributed किंवा mass of the all the particles distributed along the axis of rotation and square of distance from the axis of rotation. So this is the moment of inertia and which we have discussed in our last lecture. बरोबर आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी झाल्यानंतर या ठिकाणी याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचंय आणि या ठिकाणी जो फॉर्म्युला दिलेला आहे रिंगचा तो डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. तर या ठिकाणी लिहितोय बघा मी. यस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. तर तुम्हाला या ठिकाणी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. ओके, बट अबाउट एन ऍक्सिस, ऍक्सिस जो आहे तो पास कुठून होते ही आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस, या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे अबाउट एन ऍक्सिस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ओके, पासिंग थ्रू सेंटर. तर या ठिकाणी जो ऍक्सिस आहे, आता रिंग माझी माहिती आहे तुम्हाला. ओके, आपलं कंगन माहित आहे. ओके, कंगनलाच आपण काय म्हणतो? रिंग म्हणतो. यस, ठीक आहे, अशा टाइपची एक रिंग असते. तर या ठिकाणी रिंगचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. बट कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग? अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास किंवा पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू रिंग, अँड परपेंडिक्युलर टू रिंग. तर या ठिकाणी तुम्हाला याच्या भोवती काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. बट कुणाचा फाइंड आउट करायचा आहे? रिंगचा. तर याचा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे I इक्वल्स टू mr स्क्वेअर. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याचं काही डेरिवेशन वगैरे नाही, याचं डेरिवेशन आहे बट तुमच्या सिलेबस मध्ये राजांनो याचं डेरिवेशन दिलेलं नाहीये. ओके, यस आदित्य, यू वॉज अब्सेंट द yesterday. ओके, डोंट अब्सेंट. जर समजा तुम्ही अब्सेंट असाल तर मागचे लेक्चर तुम्ही बघा, ऑलरेडी लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत, आपण सेंड करतोय. ओके, ग्रुपला जे प्रिव्हियस लेक्चर्स आहेत त्याची लिंक शेअर केली जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. आणि आज थोडा घसा जाम आहे कारण की आज जवळपास मला वाटतंय 7वं लेक्चर आहे आज हे. ओके, त्याच्यामुळं थोडा घसा जाम होऊ शकतो बट तेवढा आवाज हे नाही येणार. ठीक आहे, तुम्ही ऐकू शकता, एवढा तर आवाज येईलच चांगला. बट समजा एखाद्या वेळेस खरखर येऊ शकते. चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवणार? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द रिंग. बरोबर आहे. आता मला सांगा, या ठिकाणी ही कडा आहे, बरोबर आहे. तर या कड्याचा म्हणजे या रिंगचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. बट द ऍक्सिस पासिंग थ्रू द रिंग अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द रिंग अँड परपेंडिक्युलर टू द रिंग, जर अशी कंडिशन असेल तर I इक्वल्स टू mr स्क्वेअर हा डायरेक्टली फॉर्म्युला असतो. ओके, याले लक्षात सर्वांच्या. ओके, त्याच्यानंतर आता याच्या पुढचा जो आपल्याला पार्ट बघायचा आहे, एक डेरिवेशन आहे. 3 मार्काला डेरिवेशन विचारलं जाते. तर डेरिवेशन लिहून घ्या. सर्वात पहिले याला नोट डाऊन करा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आयचा फॉर्म्युला नोट डाऊन करा आणि या फॉर्म्युल्याला पाठ करा. I इक्वल्स टू mr स्क्वेअर.
ओके, ठीक आहे, ऑल सेट. हा, त्याच्यानंतर आपल्याला एक डेरिव्हेशन करायचंय आज, व्हेरी आयएमपी डेरिव्हेशन आहे. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क फाइंड आउट करायचंय. आपल्याला डिस्कचा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन लिहायचा आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर, ऑब्टेन द, यस, एक मिनिट. ओके, ऑब्टेन द expression for moment of Nitesh, what's going on? This is last warning to you. Okay. Obtain the expression for moment of inertia of disk about an axis passing through the center, about an axis passing through center and perpendicular to disk. Okay, and perpendicular to disk. ओके, तर या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की सर डिस्क आणि रिंग एकच असतं, बट राजानो डिस्क आणि रिंग वेगवेगळं असते. कारण की डिस्क म्हणजे काय, तुम्हाला सीडी प्लेअर माहिती आहे का? बरोबर आहे, पहिल्या जमान्यामध्ये सीडी प्लेअर होते बघा, त्याच्यामध्ये एक कॅसेट होते, त्याला आपण सीडी म्हणायचं, कॉम्पॅक्ट डिस्क, बरोबर आहे, त्याला आपण डिस्क म्हणतो. आणि रिंग म्हणजे काय असतं, रिंगला फक्त बाहेरील बाजू असते. ओके, आणि डिस्क म्हणजे काय असते, अशी पूर्ण प्लेन असते, बट सर्क्युलरच असते. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द रिंग अँड द डिस्क. तर या ठिकाणी वरच्या याच्यामध्ये आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, बट या ठिकाणी आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. अँड दिस इज अ व्हेरी सिम्पल. ओके, आता काही जणांना वाटतं हे डेरिव्हेशन हार्ड आहे, बट तेवढं हार्ड नाहीये जेवढं तुम्ही समजताय. ओके, हा, चला ठीक आहे, काही अडचण असेल तर मला विचारा. नितेश, माईक बंद करायचंय. लेक्चर चालू असताना माईक बंद करायचा. हा, कारण की मला माहित आहे तुम्ही काही जंगलामध्ये राहत नाही, तुमच्या आजूबाजूला आता भरपूर सारे कशाचा आवाज आता आता. तर असं काही होऊ देऊ नका, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या बरोबर राहतात, तर मग आवाज येतो. ओके, अँड इट विल डिस्टर्ब ऑल द क्लास, कारण की तो पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे. मग आणि त्याच्यामध्ये काही जणांनी हेडफोन वगैरे लावला असतात, त्याच्यामुळे मग खूप परेशानी होते. हा, तर बघा या ठिकाणी आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. अबाउट एन ऍक्सिस, कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, तो जो ऍक्सिस आहे. आता या ठिकाणी कन्सिडर करा की हा जो मोबाईल आहे, मोबाईल फोन नाहीये, हा एक डिस्क आहे, बरोबर आहे. अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तो काय आहे, सेंटर मधून पास होत आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ऍक्सिस काय आहे, सेंटर मधून पास होत आहे आणि परपेंडिक्युलर टू द डिस्क आहे, बरोबर आहे. तर याची एक डायग्राम आहे, तर मस्तपैकी एक छान सुंदरशी एक डायग्राम ड्रॉ करा. यस, तुम्हाला काय करायचं आहे, एक डिस्क घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे, तर याला मी काय करतो, त्याच्यानं कॉपी पेस्ट करतो. ओके, यस, कुठे गेला, यस, या ठिकाणी मी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे, तर या डायग्रामला मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो. ओके, यस, त्याच्यानंतर नोट्स, राईट, ऑल सेट. तर या ठिकाणी बघा डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. तर एक डिस्क आहे, आता बघा या ठिकाणी डिस्क कोणती आहे बघा, सो दिस इज द डिस्क, तर या ठिकाणी आहे डिस्क. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, कोणती गोष्ट माहित आहे, सर मुझे तो सब चीजें पता है, मतलब ना इस दुनिया की मुझे सब पूरी की पूरी चीजें पता है. असं म्हणणारे खूप सारे असतात. ओके, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त मी जे सांगेल त्याच्याकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा, मला सांगा, द डिस्क इज मेड अप ऑफ द मेनी कॉन्सेंट्रिक रिंग. आता मी या ठिकाणी छोटीशी रिंग घेतली, त्याच्यानंतर दुसरी एक मोठी रिंग घेतली, त्याच्यानंतर मोठी रिंग घेतली, मोठी रिंग, आणखी मोठी रिंग, आणखीन त्याच्यापेक्षा जास्त साईजची रिंग, आणखी त्याच्यापेक्षा थोडी जास्त साईजची रिंग, आणि या रिंग जर समजा मी एकावर एक अशा ठेवल्या, तर या ठिकाणी फायनली काय बनते राजांनो, फायनली काय बनते, डिस्क बनते, बरोबर आहे. मीच तुम्ही असं म्हणू शकता, द डिस्क इज मेड अप ऑफ द मेनी कॉन्सेंट्रिक रिंग, म्हणजे भरपूर साऱ्या रिंग पासून काय बनलेली आहे,
डिस्क बनलेली आहे. कारण की छोट्या छोट्या अशा छोटी मोठी 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 तुम्ही अशा जर समजा रिंगची अरेंजमेंट केली तर त्या ठिकाणी काय बनते, डिस्क बनते. मग या ठिकाणी असंच आपण काय केलेलं आहे, एक रिंग कन्सिडर केलेली आहे. ओके, तर या ठिकाणी बघा ही काय आहे, ही मधली जी आहे ती काय आहे, रिंग आहे. ओके, आता या ठिकाणी पेन चेंज करतो. कोणत्या कलरचा, येस ब्लॅक कलरचा पेन घेतोय. हा, तर या ठिकाणी हा मधला जो पार्ट आहे दिस इज द रिंग आहे. बरोबर आहे. तर या रिंगची थिकनेस किती आहे राजांनो, डी आर आहे. त्याच्यानंतर रिंगची रेडियस किती आहे रे, स्मॉल आर आहे. आणि त्याच्यानंतर कॅपिटल आर इज द, व्हॉट इज द कॅपिटल आर, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. तुम्हाला हे गोष्टी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचे. तर तुम्हाला काय लिहायचंय, आणि तुम्हाला या ऍक्सिसच्या अलॉंग काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. याला आपण म्हणूया आयसी म्हणूया. Okay, what is the IC? IC is the moment of inertia of the disk about an axis passing through the center of the disk and perpendicular to disk. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, IC म्हणलेलं आहे. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनचा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, याची सरफेस डेन्सिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग मला सांगा या ठिकाणी सरफेस डेन्सिटी इक्वल्स टू सिग्मा इक्वल्स टू काय असतं, मास पर युनिट एरिया असतो. तर डिस्कचा या ठिकाणी एरिया काय आहे, यस एरिया काय डिस्कचा, पाय आर स्क्वेअर. तर सरफेस डेन्सिटी सिग्मा इक्वल्स टू मास अपॉन एरिया, दॅट इज मास अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी तुम्ही सिग्मा इक्वल्स टू मास अपॉन पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे द डिस्क इज मेड अप ऑफ द मेनी कॉन्सेंट्रिक रिंग. तर या ठिकाणी जी डिस्क आहे ती खूप साऱ्या कॉन्सेंट्रिक रिंग बनलेली आहे. तर आपण एक रिंग कन्सिडर करूया. ओके, द कन्सिडर रिंग having thickness, तर त्याची जी थिकनेस आहे ती आपण कन्सिडर केलेली आहे having thickness dr. या ठिकाणी त्या रिंगची थिकनेस किती आहे राजांनो, dr आहे. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी मला सांगा याची जी रिंगची जी सरफेस डेन्सिटी आहे ती काय येणार आहे, सिग्मा इक्वल्स टू, हा या ठिकाणी मास किती आहे रे, तर या रिंगचं जे मास आहे बघा, या रिंगचं मास मी या ठिकाणी लिहितो, या रिंगचं मास आहे डीएम. तर या ठिकाणी काय येणार आहे, डीएम येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सिग्मा ऑफ द रिंग विच इज इक्वल्स टू डीएम अपॉन एरिया. काय येणार आहे, रिंगचा एरिया काय असतो. ओके, आता तुम्हाला वाटत असेल की रिंगचा एरिया हा पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर असतो. ओके, बट रिंगचा एरिया पाय स्मॉल आर स्क्वेअर नसतो. तर रिंगचा एरिया काय असतो, तर कोण सांगेल का, व्हॉट इज द एरिया ऑफ द रिंग, रिंगचा एरिया काय असतो. यस एनीवन. बघा या ठिकाणी रिंगचा जो एरिया असतो तो असतो 2 पाय आर इंटू डी आर. अरे मला सांगा भाई, रिंग आहे, बरोबर आहे, सही बात आहे सर, बरोबर आहे. मग या ठिकाणी रिंग आहे तर या रिंगचा एरिया काय आहे, तर या रिंगचा एरिया असतो सर्कम्फरन्स इंटू त्याची थिकनेस. तर ओके, तर या ठिकाणी याची रेडियस आर असेल आणि याची थिकनेस द डी आर असेल. तर सर्कम्फरन्स इंटू थिकनेस मीन्स द एरिया ऑफ द रिंग असतो. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता मला सांगा या ठिकाणी डीएम इक्वल्स टू काय, तर डीएम इक्वल्स टू 2 पाय ला तिकडे शिफ्ट करा. तर डीएम इक्वल्स टू काय, तर बघा या ठिकाणी डीएम इक्वल्स टू 2 पाय आर इंटू डी आर इंटू सिग्मा ऑफ रिंग. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करूया, दोन साइडला आपण काय करूया, आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करूया. ओके, बाय मल्टिप्लाइंग अँड इंटिग्रेटिंग, बाय मल्टिप्लाइंग अँड integrating to both side by आर स्क्वेअर. तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करायचंय आणि लगेच तुम्हाला काय करायचंय, त्याचे इंटिग्रेशन घ्यायचंय. तर या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय राहणार आहे, इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी हा हे 2 पाय आर इंटू डी आर ऍज इट इज. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सिग्मा रिंग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे राजांनो, आर स्क्वेअर न मल्टिप्लाय केले. आणि त्याच्यानंतर याची जे आता लिमिट आहेत ना, याचे लिमिट आहेत कॅपिटल आर इक्वल्स टू 0 आणि त्याच्यानंतर एक मिनिट, हा आणि त्याच्या स्मॉल आर इक्वल्स टू, तर या ठिकाणी स्मॉल आर इक्वल्स टू 0 आणि या ठिकाणी बघा स्मॉल आर इक्वल्स टू कॅपिटल आर आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आलाय का मला सांगा बरं.
आपण सर्वात पहिल्यांदा काय केलं, सरफेस डेन्सिटी ऑफ द डिस्क फाइंड आउट केली. ओके, सिग्मा इक्वल्स टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी लिहितो मी सरफेस डेन्सिटी ऑफ द यस डिस्क, सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. तर या ठिकाणी बघा सरफेस डेन्सिटी ऑफ द डिस्क किती आलेली आहे, सिग्मा इक्वल्स टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी सरफेस डेन्सिटी ऑफ द रिंग आपण फाइंड आउट केली. डीएम दॅट इज द मास अपॉन एरिया असतो. तर रिंगचा मास किती आहे, डीएम आहे, आणि त्याचा एरिया किती आहे, 2 पाय आर इंटू डी आर आहे. त्याच्यानंतर डीएम ला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, आणि हे जे 2 पाय आर इंटू डी आर आहे याला आपण इकडे शिफ्ट केलं, तर 2 पाय आर इंटू डी आर इंटू सिग्मा रिंग. त्याच्यानंतर आपण काय केलं, बाय मल्टिप्लाइंग अँड इंटिग्रेटिंग टू बोथ साइड. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय टू बोथ साइड बाय द आर स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केलं, इंटिग्रेट केलं. तर आता हे इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू आर स्क्वेअर, तर याला मी आय लिहू शकतो, बरोबर आहे. इट इज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर या ठिकाणी आता बघा कॉन्स्टंट काय काय आहे, 2 पाय कॉन्स्टंट आहे, आणि सिग्मा रिंगचं आपण इंटिग्रेशन घेतलं तर या ठिकाणी काय येतं, सिग्मा येतं. तर हे सिग्मा आलं बाहेर. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ मध्ये हे आर इंटू आर स्क्वेअर काय झालेलं आहे, आर क्यूब इंटू डी आर झालेला आहे, आणि या ठिकाणी स्मॉल आर व्हॅरीज फ्रॉम आर झिरो टू स्मॉल आर इक्वल्स टू कॅपिटल आर. या ठिकाणी आपण हे लिमिट घेतलेले आहेत. ओके, तर ज्यांचं मॅथ आहे त्यांना लक्षात येत असेल, ज्यांचं मॅथ नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त इंटिग्रेशन आपण या ठिकाणी जे लिमिट पुटअप केलेले आहेत ते स्मॉल, अरे मला सांगा आर ची व्हॅल्यू पहिल्यांदा राजानो किती असते, सेंटरला 0 असते, आणि त्याच्यानंतर 0 पासून अशी वाढत 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 गेलेली आहे, ती कॅपिटल आर पर्यंत वाढत गेलेली आहे. बरोबर आहे, इज इट करेक्ट? ओके, त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला काय करायचंय, याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय. कसं फाइंड आउट करणं याचं इंटिग्रेशन, 2 पाय इंटू, आता सिग्माची व्हॅल्यू मला सांगा, एम अपॉन काय असते राजांनो, एम अपॉन पाय आर स्क्वेअर असते. त्याच्यानंतर याचं इंटिग्रेशन बघा, मॅथ मध्ये एक फॉर्म्युला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे, आता मी व्हिडिओला या ठिकाणी स्टॉप करतोय जेणेकरून तुम्हाला पूर्ण या ठिकाणी स्पेस दिसेल. मॅथ मध्ये एक फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे मी या ठिकाणी लिहितोय बघा. मॅथ मध्ये एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डीएक्स. याला तुम्ही कसं लिहिता, याला तुम्हाला सिन्स मध्ये लावावं लागेल, तर एक्स चा पॉवर 1 न वाढवावं लागेल, आणि तोच पॉवर तुम्हाला ऍज इट इज खाली लावावं लागेल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डीएक्स इक्वल्स टू काय असतं, एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे काय करा, एक्स चा पॉवर 1 न वाढवा, या ठिकाणी एक्स चा पॉवर 3 आहे, तर एक्स चा पॉवर एक्स न वाढवला. ओके, म्हणजे आर चा पॉवर 1 न वाढवला, तर आर चा पॉवर काय झाला, आर रेज टू 3 चा काय झाला, 4 झाला, आणि तोच पॉवर ऍज इट इज खाली म्हणजे 4 ऍज इट इज. ओके, आता या ठिकाणी लोअर लिमिट किती राजांनो, 0 आहे, आणि अप्पर लिमिट काय आहे, कॅपिटल आर आहे. त्याच्यानंतर एकदा का तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट केलं, तर इंटिग्रेशन मध्ये एक प्रोसेस आहे. ओके, आता या ठिकाणी पाय पाय कॅन्सल होईल, त्याच्यानंतर हे ट्वाइस एम अपॉन हे आर स्क्वेअर. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, एकदा इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर इंटिग्रेशनचा एक रूल आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे या स्मॉल आरच्या ठिकाणी कॅपिटल आर पुटअप करा, तर या ठिकाणी काय होतं, हे आर रेज टू 4 अपॉन 4. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी मायनस लोअर लिमिट आरच्या ठिकाणी 0 पुटअप करा, सो 0 रेज टू 4, या ठिकाणी 0 रेज टू 4 अपॉन या ठिकाणी काय येतं, 4 येतं. त्याच्यानंतर बघा आता हे ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यानंतर आता हे 0 रेज टू 4 म्हणजे 0च होतं, 0 अपॉन 4 0च होतं, म्हणजे या टर्मला तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचंय, तर या ठिकाणी उरतंय काय, फक्त आर रेज टू 4 अपॉन 4 होतंय. तर या ठिकाणी 2 2 जार किती होतात, 4 होतात, बेदोनी 4, आणि आर स्क्वेअर मधला इथला एक आर स्क्वेअर कॅन्सल होतो. सो फायनल आन्सर इज द एम आर स्क्वेअर बाय 2. So this is the final answer. That is the moment of inertia of the disk about an axis passing through the center of the disk and perpendicular to the disk. That is equals to m r square by s2. So this is the final formula of the moment of inertia of the disk. Okay. आलंय लक्षामध्ये सर्वांच्या. तर या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, डेरिवेशन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट समजा याच व्हिडिओला समजा तुम्ही रिपीट एकदा बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. ओके, तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, तर हे लेक्चर झाल्यानंतर काय करा, याच व्हिडिओला डबल एकदा बघा. ओके, चला ठीक आहे, सर्वांना समजलंय. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली लिहायचंय, एक मिनिट, हा याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. बिलकुल मला वाटतं या ठिकाणी डाऊट भरपूर आहेत, तर तुम्ही तुमचे डाऊट विचारा. जेव्हा तुम्ही डाऊट विचाराल तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला फायनली लिहायचंय, दिस इज द फायनल एक्सप्रेशन. या ठिकाणी तुम्ही दिस इज फायनल एक्सप्रेशन. ओके, दिस इज द
फायनल एक्सप्रेशन. या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतोय, फायनल एक्सप्रेशन म्हणतोय. बट कशाचं, दिस इज फायनल एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ inertia of the disk about an axis passing through the center and perpendicular to the disk. Okay, yes, anyone have the questions? Yes, you can ask me. Okay, all clear है? हा, लिहून घेता घ्यायला. येस सर. ओके, चालेल, एकदा लिहून घ्या. रेकॉर्डिंग मी स्टॉप करतोय. ओके, चला ठीक आहे, सर्वांनी लिहून घेतलेलं आहे. याच्यानंतर आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन, याला तुम्ही रेडियस ऑफ जायरेशन पण म्हणता. याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपला आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचंय, रेड कलर मध्ये टायटल तुम्ही लिहू शकता, रेडियस ऑफ जायरेशन. ओके, एक मिनिट. रेडियस ऑफ जायरेशन. हा, रेडियस ऑफ जायरेशन किंवा यालाच तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन पण म्हणू शकता. याचं जे सिम्बॉल आहे याला आपण इंडिकेट करतो कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर के न. ओके, तर आता या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे रेडियस ऑफ गायरेशन किंवा रेडियस ऑफ जायरेशन, जो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युज करतो. तर काय आहे, व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन? हे एक डिस्टन्स आहे. कुणापासून डिस्टन्स आहे मला सांगा. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. हा सर, ठीक आहे, आपके दिल के ऊपर. ओके, ठीक आहे. तर मग या ठिकाणी मी सांगतोय, या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय व्हायलाय, तो ऑब्जेक्ट रोटेट होतोय अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर मला सांगा, या ठिकाणी या ऑब्जेक्टचा हा एक सेंटर ऑफ मास वाला पॉइंट आहे, ज्या पॉइंटला या बॉडीचं सर्व मास काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. ओके, म्हणजे हा काय आहे तुमचा CG आहे, दॅट इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, किंवा आपण याला CM म्हणू शकतो, सेंटर ऑफ मास म्हणू शकतो. ओके, मग या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं किंवा ज्या पॉइंटला त्या बॉडीचं सर्व मास एकत्र झाले, त्या पॉइंट पासून ते या ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जे डिस्टन्स असतं ना, बस याच डिस्टन्सला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? रेडियस ऑफ जायरेशन. बरोबर आहे, म्हणजे एक डिस्टन्स आहे. मला सांगा, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन and the point at which the whole mass of body is supposed to be concentrated is called as the radius of gyration. म्हणजे एवढी सारी डेफिनेशन लिहिण्यापेक्षा आपण त्याला काय केलेलं आहे, रेडियस ऑफ गायरेशन म्हणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणू शकत नाही की डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आपण त्याला असं म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे आपण त्याला एक स्वतःहून नाव दिलेलं आहे, रेडियस ऑफ गायरेशन. लक्षामध्ये, तर सेंटर ऑफ मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन याच्यापासून जे डिस्टन्स असतं, तर याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. मग मला सांगा, हे जे रेडियस ऑफ गायरेशन आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशन टू ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज होतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी मला सांगा, एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा आहे, या ऍक्सिस भोवती बॉडी काय होते, रोटेट होते, आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे. ओके, मग याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, याच्यामधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो राजांनो, याच्यामधल्या डिस्टन्सला आपण के म्हणतो, दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. मग मला सांगा, या ठिकाणी मी ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज केलं. ऍक्सिस ऑफ रोटेशन मी काय या ठिकाणी कोणता घेतलेला आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन मी हा घेतलेला आहे, उलटा ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतलाय. म्हणजे या ठिकाणी हा CG पॉइंट आहे. मग या CG पॉइंट पासून ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला काय म्हणायचंय, रेडियस ऑफ गायरेशन. समजा मी ऍक्सिस ऑफ रोटेशन असा घेतलाय, मी ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा बी घेऊ शकतो, तर त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच कशापर्यंत डिस्टन्स, यस, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच सेंटर ऑफ मास पर्यंत जे डिस्टन्स असतं, याला म्हणा तुम्ही रेडियस ऑफ जायरेशन. यस, कॉन्सेप्ट लक्षात आलाय. चला, डेफिनेशन लिहून घ्या. व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन? राइट डाउन द डेफिनेशन. Definition is important. It has been asked many times in your board exam. Okay, so what is the definition? The distance between the distance between axis of rotation, the distance between axis of rotation and point, कोणता point and point, whole mass of body and point, whole mass of body is supposed to be concentrated, is supposed to be
concentrated. Okay, is supposed to be concentrated. एक मिनिट. Is supposed to be concentrated at a single point. At a single point is called त्याला काय म्हणायचं, is called as the radius of gyration म्हणा किंवा radius of gyration. प्रोनाउन्सिएशन तुमच्या मनावर आहे. प्रोनाउन्सिएशन ओके, उच्चारण तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. radius of gyration or the radius of gyration. Okay, is called as the सर highest. सर ते जो तो पॉइंट म्हणताय ना तुम्ही होल मासचा, त्या yes. पॉइंट मधूनच ते ऍक्सिस पास होईल ना? नाही 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 नाही. जर समजा या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी समजा इथं आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे, इथं आहे. ओके, आणि तुमचा ऍक्सिस इथून पास होतोय. समजा या पॉइंट मधून तुमचा ऍक्सिस पास होतोय, तर या ऍक्सिस ऑफ रोटेशनचं या सेंटर ऑफ मास पर्यंत जे डिस्टन्स आहे याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. बरोबर आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे I सर पण ती ऍक्सिस कशी असेल? ती असे ऍक्सिस कशी बी असू शकते. ओके, म्हणजे इथं बी असू शकते, इथं बी असू शकते, कुठे बी असू शकते ती ऍक्सिस. परपेंडिक्युलर असू शकते, पॅरलल असू नो शकते. सर, म्हणजे मला म्हणायचंय की त्या पॉइंट मधूनच पास होईल ना ती? कोणत्या पॉइंट पासून? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून. हो. नाही नाही, जर कोणत्या ऍक्सिस होईल ना पास? नाही नाही, कोणत्याही पॉइंट मधून, हा कोणत्याही पॉइंट मधून होऊ शकते पास. बरोबर आहे. मग याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं तुम्ही के. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला पूर्ण मास ऑफ बॉडी ऍक्सिलरेट म्हणजे कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. तर या ठिकाणी मला सांगा I इक्वल्स टू एम के स्क्वेअर फॉर्म्युला आहे, तर I अपॉन एम इक्वल्स टू काय असतो, के स्क्वेअर असतो. मग देअरफॉर के इक्वल्स टू काय रे, यस, अंडर रूट ऑफ काय येईल, I बाय एम येतं. आणि हा फॉर्म्युला तुमचा फायनल फॉर्म्युला आहे के चा. के इक्वल्स टू व्हॉट इज द के? के इज द रेडियस ऑफ गायरेशन. बरोबर आहे. के इक्वल्स टू अंडर रूट ऑफ I अपॉन एम. आणि याचं जे एसआय युनिट आहे, मला सांगा डिस्टन्स आहे, हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. तर डिस्टन्स असल्यामुळं याचं एसआय युनिट काय आहे, यस, याचं एसआय युनिट काय येईल, मीटर येईल. जसं डिस्टन्सचं एसआय युनिट मीटर आहे तसंच रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट हे काय आहे,